नोकरी नसेल तर तुम्ही गुंतवणूक करू शकता का? चला तर मग एका मिनिटात जाणून घेऊया. पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नोकरी लागल्यावर बघू गुंतवणुकीकडे असं अनेक जण बोलतात, पण पुढे तेच जातात जे आउट ऑफ बॉक्स विचार करतात. कारण गुंतवणूक सुरू करण्यासाठी मोठा पगार नाही, फक्त थोडी शिस्त आणि जिद्द लागते. तुम्ही जर विद्यार्थी असाल, फ्रीलान्सर असाल किंवा जॉबच्या शोधात असाल तर तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. सुरुवातीला मोठी रक्कम गुंतवण्याची गरज नाही. स्कॉलरशिप मधून मिळणारे पैसे, पार्ट टाइम जॉब्स किंवा फ्रीलान्सिंगचे छोटे प्रोजेक्ट यामध्ये तुम्ही 100 ते 500 किंवा 1000 रुपये सहज बाजूला काढू शकता. प्रत्येकाने आपल्या बजेट प्रमाणे सेव्हिंग सुरू करायला हवी. सध्या गुंतवणूक करणं खूप सोपं आहे. तुम्ही मोबाईल वरून डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. त्यात तुम्हाला शक्य असलेल्या रकमेची म्युच्युअल फंड्स, स्टॉक्स किंवा ETF, गोल्ड बॉन्ड्स अशा वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकता. मुद्दा एवढाच की सुरुवात करायला मोठी रक्कम लागत नाही. लागतो तो आत्मविश्वास आणि थोडीफार सेव्हिंग. परंतु कमी वयात आर्थिक निर्णय घेण्याची आणि गुंतवणूक करण्याची सवय लागणं महत्त्वाचं. बाकी तुम्ही वयाच्या कोणत्या वर्षी गुंतवणुकीला सुरुवात केली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा ज्यांना याची गरज आहे.